दोन जिवलग मित्र, दोघांचे विचार वेगळे, कामाची पद्धत वेगळी, मतं वेगळी आणि दोघांचे पक्षही वेगळे। हे दोन जिवलग मित्र म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपली मैत्री जपणारे स्वर्गीय विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे। आज त्यांच्या मैत्रीची आठवण काढण्याचं कारणही तसंच आहे। लातूर परिषदेच्या प्रांगणात गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारण्यात आला आणि विशेष म्हणजे दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या शेजारीच त्यांचाही पुतळा उभारण्यात आला। चला तर आजच्या व्हिडिओमधून याच दोन जिवलग मित्रांचे किस्से ऐकूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। आपण असं म्हणतो ना की मैत्री ही शेवटपर्यंत टिकणारी असावी, ती खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे आणि विलासराव या दोन मित्रांनी जपली असं म्हणता येईल। कारण 11 ऑगस्ट 2025 रोजी लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला। त्याचं अनावरण झालं आणि विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा हा लातूरचे पुत्र, महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे यांचे जिवलग मित्र विलासराव देशमुख यांच्याच पुतळ्याच्या बाजूला उभारण्यात आलाय आणि हे चित्र पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले असतील। हे दोघेही कॉलेजपासून सोबत आणि राजकीय कारकिर्दीला देखील सोबतच सुरुवात केली। आज आपण महाराष्ट्राचं राजकारण पाहतो, नेते मंडळी एकमेकांना अगदी खालच्या पातळीला जाऊन टीका टिप्पणी करतात, शिवीगाळ करतात, नको नको ते आरोपही करतात। मात्र या दोघांनी आपली मैत्री राजकारणातही तितक्याच प्रामाणिकपणे जपली आणि अशा मैत्रीचा गौरवशाली इतिहास मराठवाड्याला लाभला। यांच्या मैत्रीचे किस्से आजही अनेक नेते मंडळी जाहीर व्यासपीठावर बोलून दाखवतात। विलासराव देशमुख बाभळगावच्या सरपंच पदापासून तर गोपीनाथ मुंडे जिल्हा परिषद सर्कलमधून निवडून येत राजकारणात उतरले होते। नंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी योगायोगाने दोघांचे मतदारसंघ जवळजवळच आले। 1980च्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी विधानसभेवर गेले। मुंडे हे परळी तालुक्यातील असले तरी अनेक वर्ष लातूरचाच एक भाग असलेल्या रेणापूर विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत होते। राज्यानंतर दिल्लीच्या राजकारणातही दोघांनीही 2009 मध्ये एकदाच प्रवेश केला। दिवंगत देशमुख हे राज्यसभेवर गेले तर दिवंगत मुंडे हे लोकसभेवर गेले। मात्र या दोघांच्याही राजकीय भूमिका कायम वेगळ्या राहिल्यात। कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले तरी सुद्धा एकमेकांच्या फिरक्या घ्यायचे। गोपीनाथराव, तुम्ही विरोधी बाकावर छान दिसता असं सांगून विलासराव देशमुख सर्वांनाच हसवायचे, तर विलासराव एक ना एक दिवस मीही सत्तेत असेन असं म्हणत मुंडे प्रत्युत्तर द्यायचे। भाषणातून एकमेकांना चिडवणं सुरूच असायचं, पण कधीच एकमेकांवर वैयक्तिक टीका दोघांनीही केली नाही। अगदी जेव्हा काँग्रेसकडून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद विलासराव देशमुख यांच्याकडे होतं तर राज्याचे विरोधी पक्षनेतेपद गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे होतं आणि तेव्हा दोन्ही नेत्यांनी आपापली भूमिका सक्षमपणे निभावताना अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली आहे। केवळ मैत्रीपुरतच नाही तर राजकीय उंची गाठलेल्या विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या इतकं राजकीय वलय मराठवाड्यातल्या इतर कोणत्याही नेत्याला अद्याप तरी लाभलेलं नाहीये। हे दोघे वेगवेगळ्या पक्षाचे, देशमुख हे काँग्रेसचे तर मुंडे हे विरोधी पक्षाचे नेते। दोघांची मैत्री असल्याने त्यांनी एकदाही एकमेकांना पाडायचा प्रयत्न सुद्धा केला नाही। उलट एखादा अडचणीत असेल तर त्याला सहकार्य करत मैत्रीचं हे नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यांची हीच मैत्री दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांना खटकायची, पण दोघांनीही याची कधीच पर्वा केली नाही। उलट जाहीर कार्यक्रमातून राजकारणापलीकडे जाऊन आम्ही दोघे किती चांगले मित्र आहोत हेच ते कायम सांगत आलेत। यालाच साजेसा असा एक किस्सा म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न असलेला आणि बीड जिल्ह्याच्या विकासाशी निगडीत असलेला अहमदनगर बीड परळी हा रेल्वे मार्ग जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न राहिलाय। राज्यात सर्वात कमी रेल्वे जाळं असलेल्या बीडसाठी हा प्रकल्प 1995 मध्ये मंजूर झाला होता, ज्याला सुरुवातीला खर्च फक्त 353 कोटी रुपये इतका आला असता, जो केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे उचलायचा होता। मात्र सुरुवातीला कधीच भरीव निधी मिळाला नाही। परिणामी यासाठी अनेक आंदोलनं झाली आणि हा प्रकल्प वर्षानुवर्ष रखडत राहिला। शेवटी याचा खर्च वाढून 2800 कोटींवर गेला। त्या काळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मैत्री खातर आणि शेजार धर्म निभावत अर्धा वाटा उचलण्यास मंजुरी दिली होती आणि हा प्रसंग न विसरता येण्यासारखा आहे। या दोघांच्याही मैत्रीचा साक्षीदार अख्खा महाराष्ट्र राहिलाय। पण या दोघांबद्दल बोलताना 26 मे या तारखेची आठवण होत नाही असं कधीच होत नाही। 26 मे या तारखेला दिवंगत विलासराव देशमुख यांचा वाढदिवस असतो आणि याच तारखेला 2014 साली
गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदाच केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली होती। आणि याहून विश्वास न बसणारी गोष्ट म्हणजे जे ग्रामविकास खातं काही काळी विलासरावांनी सांभाळलं होतं तेच ग्रामविकासाचं खातं मुंडे यांच्याकडे आलं होतं। आहे की नाही खऱ्या अर्थाने हे दोघेही दोस्तीची मिसाल। 14 ऑगस्ट 2012 रोजी विलासराव देशमुख यांचं निधन झालं। तेव्हा खरं म्हणजे विलासराव यांच्यासारखा सच्चा उमदा दिलदार मित्र मला गमवावा लागला असं गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं होतं। आणि ठीक 2 वर्षांनी म्हणजे 3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचा अपघातात मृत्यू झाला। दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या याच आदर्श मैत्रीचं उदाहरण म्हणून लातूरकरांनी या दोन्ही नेत्यांचे पुतळे एकाच कार्यालयाच्या प्रांगणात शेजारी शेजारी उभारून एक वेगळा इतिहास रचलाय आणि त्यांच्या मैत्रीचा सन्मान केलाय असंही म्हणता येईल। मित्रांनो, तुम्हाला विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल कोणता वेगळा किस्सा माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या व्हिडिओसाठी कट टू कट चॅनलला सबस्क्राईब करा।